नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. तर आज माझ्या किचनमध्ये माझ्या गोड ताईंचे खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो, गणपती बाप्पा स्पेशल असे वाफून केलेले गव्हाच्या पिठाचे मस्त असे लुसलुशीत आणि नरम असे चविष्ट पारंपरिक पद्धतीने केलेले हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत गणपती बाप्पा स्पेशल. तर आमच्या घरामध्ये 50 वर्षापूर्वीची ही जुनी परंपरा आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये 50 वर्ष झाले गणपती बसतो. 50हून जास्त झालेले आहे. मी तुम्हाला 50 सांगत आहे. तर गणपती बाप्पा बसतात. आत्ता सध्या मी गणपती बाप्पा स्पेशल तुम्हाला मोदक दाखवते. गणपती बाप्पा बसतात तर हेच मोदक आमच्या घरामध्ये बनवले जातात गव्हाच्या पिठाचे. रेसिपी नक्की बघा पूर्णपणे. तर हे बघू शकताय, खोबरं किसून घेतलेलं आहे. नारळ फोडून तर इथं मी 2.5 वाटी नारळ घेतलेले आहे आणि 1.5 वाटी 2.5 वाटी खोबऱ्याचं किस आहे, त्याला 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही इथून थोडं कमी जास्तही करू शकता. तर मी 2.5 वाटीला 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. 2 चम्मच तूप घालणार आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच खसखस घालणार आहे. तर खसखस छान अशी भाजून घ्यायची. ड्रायफ्रूट जे आवडेल ते मी काजू, बदाम आणि चारोळे हे चांगले असे बारीक करून घेतलेत. तर 2 चम्मच खसखस घातलेली आहे. खसखस छान तुपामध्ये फुलली का ह्याच्यामध्ये आपल्याला काजू, बदाम आणि चारोळे आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घाला. आणि ह्याच्यामध्ये वेलची थोडीशी जाडसरच आहे कारण पावडर संपलेली आहे माझ्याकडची. तर वेलची ह्याच्यामध्ये टाकत आहे. तर मस्त असं ते सुद्धा फुलून घ्यायचं. त्याच्या अगोदर आपल्याला खसखस चांगली बारीक गॅसवर तुपामध्ये परतून घ्यायची आहे. तुम्ही बिना म्हणजे नुसती सुकीसुद्धा परतू शकता. ते बघू शकता इथं मी ड्रायफ्रूट टाकलेत आणि वेलचीची कुट जी केली ती सुद्धा टाकलेली आहे. हे सुद्धा आता मी थोडंसं परतून घेणार आहे. आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खोबऱ्याचा जो आपण किस करून घेतलेला आहे. की खोबरं मी वाटून घेतलं आहे. तुम्ही खोबऱ्याचा किस करून घेऊ शकता. म्हणजे किसनीने किसून किंवा असं वाटूनसुद्धा घेऊ शकता. तर ही डेसिकेट कोकोनट पावडर बनवली मी. त्याची रेसिपी मी वेगळी अपलोड काल केलेली आहे. ते नक्की जाऊन बघा कशाप्रकारे मी डेसिकेट कोकोनट बनवलेला आहे आणि किती ते आपल्यासाठी योग्य किंवा सेफ आहे. आणि त्याची कृती, साहित्य सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. काल हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डेसिकेट कोकोनटचा. नंतर मी काल दुपारून अपलोड केला, थोडा उशीर झाला. तर आता इथे बघू शकता तेच डेसिकेट कोकोनट मी मोदकसाठी घेतलेलं आहे. त्यामुळे थोडंसं जाड ठेवलं आहे आणि थोडंसं मी ड्राय कमी केलेलं आहे. त्या व्हिडिओत सांगितलं आहे मी तुम्हाला. तर तुम्ही थोडंसं बारीक करा आणि ड्राय करा. इथं मी 1.5 वाटी गूळ टाकला आहे. आपल्याला माप बरोबर घ्यायचं आहे. आणि परफेक्ट मोदक झाले होते. अजिबात जास्त गोड नाही किंवा कमी गोड असे झाले नव्हते. ह्या पद्धतीने तुम्ही जर मोदक बनवता तर खरंच खूप छान आणि टेस्टी होतील. त्यात थोडीशी खसखस आपल्याला जास्त घालायची आहे. खसखसनी हे की ना म्हणजे खाता वेळेस असं छान असं वाटतं. खसखसनी टेस्ट पण खूप छान वाढवती खसखस. ते बघू शकताय आपलं मस्त असं सारण झालेलं आहे. परफेक्ट सारण झालं. जास्त ड्राय नाही करायचं. थोडंसं रसरशीत आपल्याला सारण ठेवायचं आहे. तर इथं बघू शकताय मस्त असं सारण झालेलं आहे. तर मी आता गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहे. सारण झालेलं आहे. तर आपल्याला आता इथं खाली पीठ मळायचं आहे. तर मी पीठ मळून घेत आहे. आता 3 नारळाचं बघायला आहे. 3 नारळाचे भरपूर असे मोदक झाले होते. आणि हे बघू शकता गॅस बंद केला आहे. थंड होण्यासाठी ठेवलं आहे. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी माझ्याकडे जे माप आहे त्यांनी 2 माप घेतलेले आहे. थोडंसं मीठ, जास्त मीठ नाही घालायचं आपल्याला. थोडंसं मीठ चवीप्रमाणे. आणि इथं मी तूप घातलेलं आहे. तर 2 चम्मच तूप घालायचं आहे. तूप घातली तुम्ही तूप किंवा तेलही घालू शकता. तूप घातल्याने काय होतं, मोदक झाल्याच्या नंतर जी चकाकी येते, एक शाईन येते मोदकला. तूप न घालता नंतर ते शाईन आणि चकाकी येते. तर तुम्ही नंतर बघू शकताय. आणि हे बघू शकता अशी हे झालं पाहिजे हातामध्ये अशी काय बोलतो ना आपण पिठाचं हातामध्ये असं हे झालं पाहिजे. आणि मस्त असं मग आपण मिक्स करून घेतले तूप, मीठ आणि पिठे बघा असं गठ्ठा झाला पाहिजे मस्त असा. आणि मग आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून, जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला. ताईनं बाहेर खूप आवाज येतो आहे बायकांचा, त्यासाठी सॉरी. तर इथं मी एवढं घट्टसर असं पीठ मळून ठेवले. तर मी 5 मिनटासाठी मुरत ठेवणार आहे, 5 ते 7 मिनटं. तोपर्यंत सारण पण थंड होतं आहे आपलं. आणि बघा पिठाला थोडंसं तूप लावून मी मळून घेतलं आहे. तर कडकच आहे, जास्त नरम नाही करायचं. पुऱ्यांना मळतो तसंच पीठ मळायचं आहे. तर आता मी पटापट होण्यासाठी गोळे करून घेतलेत. जास्त वेळ नाही लागत. अशा चपात्या लाटून घेतल्यात
आणि चपाती आपल्याला पातळच लाटायची आहे, जास्त जाड लाटायची नाही. आणि तुम्हाला ज्या आकाराचे मोदक करायचे आहे, जेवढ्या साईजचे त्या साईजने तुम्ही कट करून घेऊ शकता. लहान मोठे करायचे तर मोठे, तर मी तर थोडे छोटेच घेतलेले. आणि नंतर म्हणा थोडंसं लाटण्याने पण लाटून घेतली, एक किंवा 2 वेळेस लाटून घेतलं तर थोडंसं अजून पातळ झाल्यानंतर याच्यामध्ये मी सारण भरले. तुम्हाला पुढं दाखवणच, पण एवढंच की जास्त मी ना मोदक बनवताच व्हिडिओ शूट नाही केला, कारण की ना पकडायला पण कोण नव्हतं. आणि त्या दिवशी खूप ना ताईनं उशीर झाला होता, गडबड, कारण त्या दिवशी सकाळीच सिलेंडर संपला होता, त्याच्यामुळं ना सिलेंडर उशीर आला, त्याच्यामुळे मला मोदक करायला पण उशीर. तरी 5 वाजता किचनमध्ये गेले. मग एकीकडे मोदकचं पण काम चालू होतं, मोदकची रेसिपी, मोदकचा व्हिडिओ, आणि एकीकडे स्वयंपाकही माझा चालू होता. त्याच्यामुळं मला ना थोडासा उशीर झाला. आणि मग डिटेलमध्ये व्हिडिओ नंतरचं एवढं काय मला जमलंच नाही. मोदकलाच मला 10 वाजले. 10 वाजता मी गणपती बाप्पांना, आमच्या इथं जे मंडळाचे गणपती बाप्पा आहे त्यांना 10 वाजता मोदक दाखवले. नंतर मग घरामध्ये पहिले ठेवले, घरामधले गणपती बाप्पांना, देवांना, आणि नंतर मग तिकडं दिले मोदक. आणि मग सर्वांनी आम्ही जेवलो वगैरे. आणि मोदक खूप छान, खरंच खूप छान झाले होते. गणपती बाप्पा असतील तेव्हा मोदक खाण्यातसुद्धा खूपच मजा येते, असं वाटतं अजून खावा किंवा परत एकदा बनवावा. आणि इथं बघू शकता अशा प्रकारे मी ना लाटून घेतले आणि अशा कळ्या पाडून घेतल्या. ताईनं मला कळ्या एवढ्या काही व्यवस्थित येत नाही, तरी पण मी करते व्यवस्थितपणे. ते बघा, एवढ्या अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहे साध्या सिंपल पद्धतीने. तुम्हाला जर छान येत असेल तर अजूनच मस्त, तर मला एवढं काही जमत नाही, तरी पण आहे व्यवस्थित आहे, एवढं काही नाही. ते बघू शकता, हे आपले मोदक झाले. तर मी वाफवायला ठेवते, 15 मिनटं वाफवून घेणार आहे. बघू शकता 15 मिनटं वाफवून घेतले. आणि गरम लगेच आपल्याला काढायचे नाही, कारण गरम काढले का ते तुटतात, चिपकतात. त्याच्यामुळं ना पूर्णपणे त्यांना पंख्याखाली ठेवायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. एकदम थंड झाल्याशिवाय अजिबात, आहे बघा एकदम चिपकलेलं आहे, एकदम थंड झाल्याशिवाय अजिबात एकही मोदक तुटला नाही. तुम्हाला वाटतं ना एकावर एक ठेवले, पण अजिबात एकही मोदक तुटला नाही. तर हे 11 मोदक मी गणपती बाप्पांना, बाहेर जे मंडळाचे आहे तिकडं दिले होते दाखवायला. आणि हा एक मोदक मी घरामध्ये मंदिरामध्ये ठेवला होता. ते बघू शकता, वरतून तूप घातलेलं आहे मी. मस्त असं गरम गरम मोदक होते आणि त्याच्यामध्ये वरतून असं तूप घातलेलं आहे. तर मंदिरमध्ये हा मोदक आहे ते मंदिरात ठेवणार आहे. आणि हे मोदक मी आर्यला म्हणले तूच घेऊन जाता, उशीर पण झाला होता आणि मला साडी घालायला पण टाईम नव्हता, कारण 10 वाजलेले. मग आर्यला म्हणले तूच घेऊन जा, तोच घेऊन गेला, बाप्पांना दाखवला, मुलांना वाटले. आणि हे बघू शकताय, मग हे बाकीचे मोदक मस्त असे नरम, मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते, खूप छान असे मोदक झाले होते. हे बघू शकता, एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते, एकदम नरम आणि लुसलुशीत असे, तोंडात टाकताच विरघळणारे. वाटतही नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवले. नक्की तुम्ही करून बघा ही रेसिपी, पारंपरिक पद्धतीची रेसिपी. चला तर भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.